बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसला भारतीय जनता पक्षाकडून अजूनही फोन आलेला नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. खरं म्हणजे त्यांना काय करायचं आहे या बारामतीच्या बाबतीत हे कळणं कठीण झालेलं आहे. एकतर एखाद्या व्यक्तीविषयी सहानुभूती असेल आणि ती व्यक्ती जर आपल्या पक्षाशी संबंधित अनेक वर्ष असेल तर खरं तर बिनशर्त पाठिंबा द्यायला काही हरकत नव्हती. पण हर्षवर्धन सपकाळ वेगवेगळ्या मुद्द्यांवर बारामतीची निवडणूक लढवत आहेत. आता त्यांनी अशी मागणी केली की जर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला महाराष्ट्र पोलिसांनी तरीही काँग्रेस पक्ष आपला उमेदवार मागे घेईल. हे म्हणजे काँग्रेसचं असं झालेलं आहे की वड्याचं तेल वांग्यावर आणि काँग्रेसचा घोडा टांग्यावर अशी काहीशी अवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळं हा एकूण विषय काय आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. नमस्कार, आपण सध्या न्यूज यात्रा पाहत आहात. आपण पुन्हा बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहोत. एकतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. त्याला यश मिळतं की नाही हा नंतरचा मुद्दा. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रत्येकजण तयार आहे. सगळ्यांनी तयारी दर्शवलेली आहे. मात्र काही अडथळे आहेत. आपल्याला त्या बाबतीतच बोलायचं आहे. मुळामध्ये अनेकदा असं घडलेलं आहे महाराष्ट्रात की एखाद्याच्या निधनानंतर जर पोटनिवडणूक होत असेल तर अनेकांनी आपलं मन मोठं करून ती निवडणूक बिनविरोध केलेली आहे. आता याच्यामध्ये काही ठिकाणी झालेली नाही आहे, काही ठिकाणी घडून आणलेली आहे. अशी उदाहरणं देत बसलो तर खूप उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यात वेळही जातो. पण वेळ जाण्यापेक्षासुद्धा अशी उदाहरणं द्यायची जर ठरली तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही असं माझं मत आहे. आपण आता थेट मुद्द्यावर यासाठी येणार आहोत की काँग्रेस पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खरं तर मोठं मन करून पाऊल उचलायला पाहिजे होतं असं आपण सातत्याने म्हणतो आहोत. कारण अजित पवारांच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वाधिक काळ त्यांनी जे काम केलं ते काँग्रेस पक्षासोबत केलेलं आहे. 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. अर्थातच त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेसुद्धा 99 नंतर जे काम केलेलं आहे ते काँग्रेससोबतच केलेले आहे. गेल्या काही वर्षांचा अपवाद जर वगळला तर काँग्रेस पक्षासोबत अजित पवारांचे संबंध आणि त्यांचा घरोबा हा सर्वाधिक काळ राहिलेला होता. आता या एकमेव कारणामुळं काँग्रेस पक्षाने माघार घेतली पाहिजे असं आपण म्हटलं होतं. हा एक कारण आहे. पण खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणामधला एक अत्यंत मातब्बर असा नेता आहे ज्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केलेली आहे आणि अजूनही महाराष्ट्रभर त्यांच्या मृत्यूबद्दल लोकांमध्ये एक सहानुभूतीची भावना आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्थातच बारामतीच्या मतदारांमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये किती ही भावना तीव्र असू शकते याचं भान काँग्रेस पक्षाने ठेवायला पाहिजे होतं हे आमचं म्हणणं आहे. या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाने राजकारण केलं का, काँग्रेसने राजकारण केलं का? राष्ट्रवादी काँग्रेसचं तर उमेदवारच आहेत अजित पवारांच्या गटाच्या. त्याच्यामुळं त्यांनी तर काँग्रेस पक्षाला साथ घातली होती की तुम्ही बिनविरोध निवडणूक होऊ द्यावी. पण तसं काही घडलेलं नाही. ज्या मागण्या या निमित्ताने केल्या जात आहेत खरं म्हणजे अशा त्या मागण्या तुम्ही इतर व्यासपीठावर मांडू शकत नाही का? विशेषतः आता हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं असं आहे की जे खूपच मला हास्यास्पद वाटतं की अजित पवारांच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल का करत नाही अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये. आणि महाराष्ट्र पोलिसांनी जर त्यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला तर काँग्रेस आपला उमेदवार मागे घेईल अशी एक त्यांची अट आहे असं आपण समजूया. माझा सरळ मुद्दा आहे की रोहित पवार अनेक दिवसांपासून ही मागणी लावून धरत आहे. तर काँग्रेस पक्षाने या मुद्द्यासाठी आंदोलन करायला पाहिजे. काँग्रेस पक्षाने ही मागणी जोरदारपणे लावून धरायला पाहिजे. ही मागणी करायला हरकत नाही, पण आपण पोलिसात गुन्हा नोंद करा आणि मग आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तर मग तुम्ही अजित पवारांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीला पाठिंबा देत आहे की त्यांच्या मृत्यूनंतर जो गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही पाठिंबा देत आहे? तर सहानुभूतीचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस अटीचा विषय येत नसतो. हर्षवर्धन सपकाळजी आपण खरं म्हणजे ते फार मोठे नेते आहेत आणि राज्याचे प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे. तर एखाद्याला जर पाठिंबाच द्यायचा असेल
तर त्या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे, याचं भान थोडंसं हर्षवर्धन सपकाळांनी ठेवायला पाहिजे होतं. मुळामध्ये हर्षवर्धन सपकाळांनी केलेली मागणी अत्यंत योग्य आहे. देवेंद्र फडणवीस सातत्याने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणूनच अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये शेवटी कर्नाटक राज्यामध्ये गुन्हा दाखल करावा लागला. ही महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा नामुष्कीची गोष्ट आहे. उच्चस्तरीय चौकशा होणार असतील, सगळ्या गोष्टी होणार असतील, तर मग गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे, असा एक साधा प्रश्न महाराष्ट्र सातत्याने विचारत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस त्याबद्दल कुठलंही भाष्य करत नाही. माझा मुद्दा आता मी तिसऱ्यांदा बोलतो आहे या विषयावरती आणि वारंवार बोलावं लागतं आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी एकदा जाहीर करून टाकायला पाहिजे की बाबा या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करायची गरजच नाही आणि त्याचं कारण सांगून टाकावं किंवा गरज असेल तर मग का दाखल करत नाही. आणि जर विरोधक मागणी करत आहेत किंवा ज्यांच्या जवळची मंडळी आहेत पवारांच्या, ते जर मागणी करत आहेत, रोहित पवार हे कुटुंबाचे सदस्य म्हणून मागणी करत आहेत आणि पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा जय पवार असतील, यांनी कोणीही रोहित पवारांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. उलट रोहित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की ते ज्या पद्धतीने हा विषय लावून धरत आहे, तर ते लावून धरत असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीमध्ये जास्त बोलत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. मग असं असताना देवेंद्र फडणवीसांना असं काय करायचं आहे की बाबा गुन्हा दाखल करायचा नाही? का आपण आधीपासून हे सांगतो आहे की देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आदेश देत नाही महाराष्ट्र पोलिसांना, तोपर्यंत अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार नाही पोलिसामध्ये. आता त्याहीपेक्षा वरिष्ठ पातळीवर चौकशा सुरू आहे, त्यामुळे पोलिसांची गरज नाही, पोलिसात गुन्ह्याची गरज नाही आहे, अशी जर फडणवीसांची भूमिका असेल तर ती इतके दिवस थांबायची गरज काय? त्यांनी सांगून टाकायला पाहिजे होतं इतके दिवसामध्ये. आता कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे रोहित पवारांना, ते पाहता त्यांचा तिथं गुन्हा दाखल झालेला तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना त्याच्यावर काहीतरी भूमिका घ्यावी लागणार आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा एखादी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ने जर गुन्हा दाखल झालेला असेल आणि त्याला जर क्रमप्राप्त होणार असेल की हा महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करणे, आणि कायदे ठरवतील किंवा पोलीस ठरवतील. महाराष्ट्राचे पोलीस आजकाल बऱ्याच वेळी स्वतःच निर्णय घेऊन गृहमंत्र्यांना सांगून काही काही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात. त्याला नंतर कोर्टात कोण चॅलेंज करेल वगैरे हा नंतरचा मुद्दा. पण FIR जर कर्नाटक सरकारने दाखल केलेला असेल तर मग देवेंद्र फडणवीस हा गुन्हा दाखल करण्याची परवानगी देतील का? आणि या अटीवर काँग्रेस मग अजित पवारांच्या साठी म्हणून का होईना बारामतीमधून आपला उमेदवार मागे घेईल का? असं हे सगळं चित्र निर्माण झालेलं आहे. अर्थात हे दोन अत्यंत स्वतंत्र वेगळे विषय आहेत. एकतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, याच्यामध्ये अजित पवारांच्या मृत्यूनंतर जे राजकारण सुरू होत आहे आणि आता विशेषतः पोटनिवडणुकीच्या तोंडावर त्याला ज्या पद्धतीने जोर आलेला आहे, ते खरं म्हणजे अजित पवारांच्या नंतर त्यांच्या म्हणजे खरं म्हणजे आत्म्याला फार मोठं आघात करणारा असेल असं मला वाटतं. पण असो, राजकारणामध्ये कोणतेही गोष्ट सोडायची नसते, हेच ह्या सगळ्या याच्यातून लक्षात येतं. त्यामुळं बारामतीमध्ये नेमकं काय होतं आणि पुढं हा विषय संपतो का आणि ही निवडणूक बिनविरोध होतो का, हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.